नमस्कार. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेबद्दल एक एकदम क्विक आणि महत्त्वाची अपडेट आहे. शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय जो थेट शेतकरी कुटुंबांच्या फायद्याचा आहे. चला, अजिबात वेळ न घालवता पटकन बघूया की नेमकं काय आहे हे. तर ही आहे ती मोठी बातमी. तब्बल 20 कोटी रुपये. हो, पूर्ण 20 कोटी रुपयांचा निधी सरकारने या योजनेसाठी आता वितरित केलाय. आता साहजिकच प्रश्न पडतो की हे पैसे नक्की कोणाला मिळणार आहेत आणि कशासाठी. चला तेच आता पुढे समजून घेऊया. ओके, तर त्या 20 कोटींच्या आकड्याकडे आपण परत येऊच. पण त्याचं महत्त्व कळण्यासाठी आधी ही योजना नेमकी आहे तरी काय हे अगदी थोडक्यात पटकन एकदा आठवून घेऊया. तर बघा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. नावाप्रमाणेच हे एक प्रकारे शेतकरी कुटुंबांसाठीचं सुरक्षा कवच आहे. म्हणजे बघा, दुर्दैवानं जर एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाला, त्यात त्याचा मृत्यू झाला किंवा त्याला अपंगत्व आलं, तर अशा अत्यंत कठीण काळात ही योजना त्या कुटुंबाला एक मोठा आर्थिक आधार देते. चला, आता योजना काय आहे हे आपल्याला कळलंय. आता येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर, ते 20 कोटी रुपये. तर प्रश्न हा आहे की या निधीचे लाभार्थी नक्की कोण असणार आहेत? तर उत्तर आहे तब्बल 1019. हो, 1019 प्रकरणं. म्हणजे इतके जे दावे प्रलंबित होते ते आता ह्या निधीमुळे निकाली निघणार आहेत. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर थेट 1019 शेतकरी कुटुंबांना आता दिलासा मिळणार आहे. आणि या 10-19 प्रकरणांचं वर्गीकरण पाहिलं की परिस्थितीची गंभीरता खरंच काळजाला भिडते. बघा, यातली 980 प्रकरणं ही शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूची आहेत. कल्पना करा, 980 कुटुंब आणि उरलेली 39 प्रकरणं ही अपंगत्वाची आहेत. हे आकडेच आपल्याला सांगतात की ही योजना किती गरजेची आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे दावे काही खूप वर्षांपासूनचे प्रलंबित नाही आहेत. हे सगळे प्रस्ताव ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 म्हणजे याच 3 महिन्यांच्या काळातले आहेत. आणि या प्रकरणांना आता हा निधी मिळणार आहे. ठीक आहे, तर 10,019 कुटुंबांना 20 कोटी मिळणार हे तर ठरलं. पण हे 20 कोटी रुपये नक्की आले कुठून? म्हणजे या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये या योजनेसाठी काय तरतूद होती? चला, ते संपूर्ण आर्थिक चित्र एकदा बघूया. हे गणित समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सरकारने या योजनेसाठी एकूण 140 कोटी रुपयांची तरतूद केली होती. आता यातले 120 कोटी रुपये हे आधीच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वाटण्यात आले होते. आणि आता हे नवीन 20 कोटी रुपये देऊन त्या 140 कोटींचं जे बजेट होतं ते पूर्ण वितरित झालं आहे. ओके, तर निधी मंजूर झाला, बजेट पूर्ण झालं, सगळं ठीक आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पुढे काय? म्हणजे त्या लाभार्थी कुटुंबांसाठी याचा नक्की काय अर्थ आहे? त्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार? आणि हीच या संपूर्ण बातमीतली सगळ्यात महत्त्वाची आणि दिलासा देणारी गोष्ट आहे. हा जो निधी आहे तो आता लवकरच थेट त्या 1019 पात्र कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे. म्हणजे आता कुठलाही मधला टप्पा नाही. ज्यांना मदतीची सगळ्यात जास्त गरज आहे त्यांच्यापर्यंत आता ही मदत प्रत्यक्ष पोहोचेल. हे सगळं ऐकल्यावर आणि पाहिल्यावर एक प्रश्न खरंच मनात येतो की सतत नैसर्गिक आणि आर्थिक संकटांशी लढणाऱ्या आपल्या शेतकरी कुटुंबांसाठी अशा सरकारी योजना किती महत्त्वाच्या असतात, नाही का? ही फक्त आर्थिक मदत नाही, तर अशा कठीण काळात कुणीतरी आपल्यासोबत आहे हा एक खूप मोठा मानसिक आधार असतो. यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.